प्रेक्षकांनी ठरलं तर मग ही मालिका आता एका रंजक वळणावर आलेली आहे। इकडे अश्विनने स्वतः प्रियाचे 12:30-13 वाजवलेले आहेत। आपण पाहिलंच आहे की अर्जुन सायलीने आता प्रियाच्या विरोधात अनेक पुरावे गोळा केलेले आहेत आणि ते पुरावे गोळा करताना अर्जुन सायली आता DNA टेस्टपर्यंत सुद्धा पोहोचलेत। प्रियाचे आणि प्रतिमाचे DNA रिपोर्ट सुद्धा आलेले आहेत आणि आता प्रियाला एक्सपोज करण्याआधी अर्जुन सायलीने ठरवलंय की काही झालं तरी आपल्याला अश्विन आणि रविराज ह्या दोघांना सुद्धा विश्वासात घ्यायला हवं। त्यांना विश्वासात घेऊन हे सत्य आधी त्यांच्या समोर आणायला हवं, कारण जर आपण असं डायरेक्टली सत्य अश्विनच्या समोर आणलं आणि कदाचित अश्विनने ह्या सगळ्या गोष्टी नाकारल्या तर त्याच्यामुळे जे काही होईल ते सगळं अश्विनला विश्वासात घेऊन आणि त्याच्या समोरच व्हायला हवं। आणि त्याच गोष्टीमुळे आता अर्जुन सायलीने एक खूप मोठा ट्रॅप रचलाय आणि त्या ट्रॅपमध्ये प्रिया पूर्णपणे अडकली तर आहेच, पण प्रियाचं खरं रूप हे अश्विनच्या समोर आलेलं आहे। अश्विनने स्वतःच्या डोळ्याने प्रियाचा खोटेपणा आणि प्रिया खोटी तन्वी आणि सोबतच ती बबली असल्याचं सत्य अश्विनच्या समोर आलेलं आहे। तर अर्जुन सायलीने ह्या सगळ्या गोष्टी कशा काय जुळून आणल्या, अश्विनचे डोळे कशा पद्धतीने उघडले आणि त्यानंतर अश्विनने आता कोणता डिसिजन घेतला, प्रियाला मिळून ह्या सगळ्यांनी एकत्र येऊन कसं काय एक्सपोज केलं, हे सगळं काही आपण आजच्या भागात पाहणार आहोत। त्यामुळे आजचा भाग थोडाही स्किप न करता शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवर नवीन असाल, चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल आत्ता सबस्क्राईब करून घ्या, म्हणजे असेच येणारे नवीन व्हिडिओज, नवीन अपडेट सगळ्यात आधी तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळतील। आणि व्हिडिओला लाईक करायला सुद्धा विसरू नका। प्रिया ज्या वेळेला लॅबमध्ये जाते आणि ते सॅम्पल बदलून येते त्याच वेळेला त्या लॅबमधल्या डॉक्टरांनी अर्जुनला फोन केलेला असतो आणि प्रियाने झालेला तो सगळा प्रकार त्यांनी सांगितलेला असतो। त्यानंतर आता ज्या वेळेला DNA रिपोर्ट्स रेडी होतात त्यावेळेला मात्र त्या माणसाने अर्जुनला फोन करून सांगितलेलं आहे आणि त्याच वेळेला चैतन्य, सायली आणि अर्जुन तिघं सुद्धा आता पुन्हा पॅथॉलॉजीमध्ये गेलेली आहेत, कारण ही खूप मोठी गोष्ट आणि प्रियापासून लपून करायची असते। त्याच्यामुळे अर्जुन आणि आता हे सगळेच जण लॅबमध्ये आलेले आहेत। पण आता इथे अर्जुनचा खरा प्लॅन सुरू होतोय, कारण त्याला या सगळ्यामध्ये आता अश्विनला इन्व्हॉल्व करून घ्यायचं असतं। ते सायली म्हणत असते की अश्विन भाऊजींचा जर या सगळ्या गोष्टींवरती विश्वास बसायला हवा असेल तर आपल्याला आत्ताच त्यांना ह्यामध्ये इन्व्हॉल्व करायला हवं, तरच त्या प्रत्येक गोष्टीवरती विश्वास ठेवू शकतात। आणि त्यासाठीच आता ज्या वेळेला लॅबमध्ये जातात तेव्हा अर्जुनने ठरवलं की अश्विनला सोबत घेऊनच जायचं आणि त्याचप्रमाणे आता इथे अर्जुनने अश्विनला बोलावून घेतलेलं आहे। आणि यानंतर आता अर्जुन ज्या वेळेला अश्विनला लॅबमध्ये घेऊन जातो त्यावेळेला सायली, चैतन्य, अश्विन आणि अर्जुन सगळेजणच लॅबमध्ये गेलेले आहेत आणि त्याच वेळेला त्या माणसाने आता DNA रिपोर्ट्स आणून दिलेले आहेत। ते अश्विन विचारत असतो की दादा, हा सगळा काय प्रकार आहे, तू मला इथे का बोलवून घेतलेला आहेस? अर्जुन म्हणतो की तुला सगळं कळेल, फक्त थोडा वेळ थांब। चैतन्य ते रिपोर्ट्स आणतो आणि अश्विन समोर ओपन करतो। त्या गोष्टीची खरं तर कल्पना सुद्धा केलेली नसते, ते असं भयंकर सत्य सगळ्यांच्या समोर आलेलं आहे। ज्यावेळेला अर्जुन आणि चैतन्य तो DNA रिपोर्ट्स पाहतात, मोठा झटका त्यांना मिळालेला आहे आणि हे DNA रिपोर्ट्स आता अर्जुन इथे सगळ्यांनाच दाखवतो आणि चैतन्य ज्या वेळेला हे रिपोर्ट्स आता इथे अश्विनच्या हातामध्ये देतो त्यावेळेला मात्र अश्विनच्या पायाखालची जमीन सरकली आहे, कारण ते DNA रिपोर्ट्स फक्त प्रिया, प्रतिमा आणि प्रिया मैनावती या दोघींचे DNA रिपोर्ट्स केलेले आहेत आणि त्याच्यामध्ये प्रतिमा आणि प्रियाचे DNA रिपोर्ट्स पूर्णपणे निगेटिव्ह आहेत आणि त्यासोबत मैना आणि प्रियाचे DNA रिपोर्ट्स पॉझिटिव्ह आलेत। अर्जुन मात्र अश्विन आता हे सगळं बघून हादरलाय। आता अश्विन हा स्वतः डॉक्टर असल्यामुळे सुरुवातीला तो म्हणत असतो की दादा, हे सगळं काय आहे हा सगळा प्रकार? पण त्यावेळेला आता अर्जुन म्हणतो की नीट बघ, हे DNA रिपोर्ट्स ओरिजिनल आहेत आणि या लॅबमध्ये कोणताही फ्रॉड होत नाही, तू आता स्वतः जाऊन तिथे जाऊन चेक करू शकतोस। आणि त्याच वेळेला आता अश्विन जातो आणि सगळ्या गोष्टी चेक करतो आणि त्याच्या लक्षात येतं की हे रिपोर्ट्स खरंच हे रिपोर्ट्स ओरिजिनल आहेत। अश्विन आता पूर्णपणे हादरला आणि तो म्हणतो की दादा, पण हा सगळा काय प्रकार आहे, पण तुम्ही हे सगळं का केलं आणि कशासाठी केलं? अर्जुन म्हणतो की मी तुला आज सगळं काही स्टेप बाय स्टेप सगळ्या गोष्टी सांगणार आहे, पण त्याआधी तुला मी आणखीन एक गोष्ट दाखवतो। आणि त्याच वेळेला प्रिया ज्या वेळेला इथे त्या माणसाला ते सोन्याचा हार आणि सॅम्पल चेंज करायला आलेली असते, ते फुटेजसुद्धा आता इथे अर्जुनने अश्विनला दाखवलेलं आहे। ज्यावेळेला अर्जुनने DNA साठी सॅम्पल दिलं त्यावेळेला प्रिया तिथे येऊन ते सॅम्पल चेंज करते आणि घरातील पूर्णाजीचा हार चोरून तिने तो सुद्धा इथे आणून दिलेला असतो। ते सगळं आता इथे अर्जुन सायलीने अश्विनच्या समोर आणलेलं आहे। सायली तो हार सुद्धा आता इथे अश्विनला दाखवते आणि म्हणते की हा बघा अश्विन भाऊजी, पूर्णाजींचा हार हा जुना दागिना आहे आणि प्रियाने तोच दागिना इथे ह्या माणसाला आणून दिला जेणेकरून त्याने DNA रिपोर्ट्स चेंज करावे। म्हणजे प्रियाला आधीपासूनच माहिती आहे की ती खोटी तन्वी आहे, ती तन्वी नाही आहे आणि 7 महिन्याची मुलगी आहे आणि तिने हे सत्य आपल्या सगळ्यांपासून लपून ठेवलं। आता इथे ज्यावेळेला अश्विनच्या समोर ह्या सगळ्या गोष्टी येतात, अश्विन तर हादरलेलाच आहे, पण आता इथे अर्जुन सायली कसे तरी त्याला सावरतात आणि म्हणतात की अश्विन भाऊजी, आम्हाला या सगळ्यामध्ये तुमची मदत हवी आहे। प्रियाचा खरा आणि घाणेरडा चेहरा
जर सगळ्यांसमोर आणायचं असेल तर आम्हाला तुमच्या मदतीची खूप गरज आहे आणि आम्ही आधीच ठरवलं होतं की प्रियाचा हा खरा चेहरा सगळ्यांसमोर आणायच्या आधी आम्हाला तुम्हाला विश्वासात घ्यायचं होतं, कारण तुमच्या मागे आम्हाला कोणत्याच गोष्टी करायच्या नव्हत्या. आतापर्यंत प्रियाचं सत्य शोधण्याचे आम्ही खूप प्रयत्न केले, पण आता ह्या टप्प्यावर आल्यानंतर आम्हाला तुम्हाला विश्वासात घेऊन या सगळ्या गोष्टी करायच्या होत्या, कारण तुम्ही मेडिकल फील्डमधले तज्ज्ञ आहात, तुम्हाला सगळ्या गोष्टी माहिती आहेत आणि तुमचा ह्या गोष्टीवरती विश्वाससुद्धा बसायला हवा आणि म्हणूनच आम्ही हे सगळं केलं. आता इथे अश्विन, इथे सायली आणि अर्जुन या दोघांना सुद्धा मदत करायला तयार झालेला आहे. तो म्हणतो जर प्रिया जर खोटी तन्वी असेल आणि तिने जर सगळ्यांना फसवलं असेल तर अर्जुन आणि वहिनी मी तुम्हा दोघांना सुद्धा मदत करायला तयार आहे. आणि तिथे अश्विन हा दोघांना सुद्धा मदत करायला तयार झालाच आहे. आता अर्जुनचा पुढचा टप्पा आहे तो म्हणजे त्याला रविराजांना विश्वासात घ्यायचं आहे. पण त्याआधी आता इथे सायली म्हणत असते की या सगळ्यामध्ये आपल्याला एक गोष्ट लक्षात आलेली नाही आहे, ते म्हणजे प्रियाने सॅम्पल बदललं. तिने खऱ्या तन्वीचं सॅम्पल आणलं म्हणजे प्रियाला खरी तन्वी कोण आहे हे सुद्धा माहीत झालेलं आहे. पण प्रियाने हे सगळं कधी मॅनेज केलं? खरं तर प्रिया हे सगळं करेल याची आम्हाला खात्रीच होती आणि म्हणून आम्ही प्रियावरती लक्ष ठेवून होतोच. पण प्रिया तर कुठे बाहेर गेलीच नव्हती घराच्या बाहेर आणि तरीसुद्धा तिने खऱ्या तन्वीचं सॅम्पल कुठून मॅनेज केलं? काय आहे ना, आपण एवढ्यातच तन्वीला एक्सपोज करू शकत नाही, कारण प्रियाला जर आपण आता एक्सपोज केलं तर आपण खऱ्या तन्वीपर्यंत कधीच पोहोचू शकत नाही. आणि जर आपल्याला खऱ्या तन्वीपर्यंत पोहोचायचं असेल तर प्रियाचा आपल्याला वापर करून घ्यावा लागेल. प्रियाने हे सॅम्पल खऱ्या तन्वीकडून कसं मॅनेज केलं हे आपल्याला माहीत नाहीच आहे. आता अर्जुन ते सॅम्पल जो लॅबवाला आहे त्याच्याकडे मागायला जातो की ज्या मुलीने तुम्हाला तन्वीचं जे सॅम्पल आणून दिलं ते सॅम्पल हवं आहे. पण त्याच वेळेला त्याच्या एक लक्षात येतं की ते सॅम्पल तिथे नाही आहे, म्हणजे तिथला जो कर्मचारी असतो त्याने ते सॅम्पल डिस्कार्ड केलेलं असतं, फेकून दिलेलं असतं. आणि त्याच्यामुळे आता सायलीला कळत नाही आहे की जे आपल्याला सॅम्पल पुन्हा कसं मिळेल. आणि त्याच्यावर आता सायलीने पुन्हा एकदा नवीन प्लॅन केलेला आहे. ती त्या टेक्निशियनला पुन्हा सांगते की तुम्ही त्या मुलीला पुन्हा फोन करा आणि तिला सांगा की तुम्ही जे सॅम्पल दिलं ते आमच्या स्टाफच्या चुकीमुळे ते गहाळ झालं किंवा ते डिस्कार्ड झालेलं आहे, आम्हाला पुन्हा सॅम्पल हवं आहे. प्रिया नक्कीच DNA जर टेस्ट करायची असेल तर ती नक्कीच पुन्हा एकदा सॅम्पल घेण्यासाठी खऱ्या तन्वीपर्यंत पोहोचेल आणि त्याच वेळेला आपल्याला खरी तन्वी कोण आहे हे सुद्धा कळेल. आता या सगळ्यामध्ये अश्विनसुद्धा तयार झालेला असतो आणि आता ती अर्जुन आणि सायली म्हणतात की तुम्ही पुन्हा एकदा तिला फोन करा म्हणजे आपल्याला कळेलच. आणि अश्विन भाऊजी, जर तुमचा अजूनही विश्वास बसत नसेल तर हा माणूस जेव्हा त्या तन्वीला पुन्हा फोन करेल तेव्हा तुम्हाला कळेलच. आणि त्याच वेळेला लॅब टेक्निशियन प्रियाला फोन करतो आणि त्यांना सांगतो की मॅडम तुम्ही जे सॅम्पल दिलं होतं ते सॅम्पल आमच्याकडून चुकून आमच्या स्टाफकडून गहाळ झालेलं आहे, ते मिळत नाही आहे. जर तुम्हाला ते DNA रिपोर्ट जर पॉझिटिव्ह हवे असतील तर तुम्ही ते आत्ताच्या आता सॅम्पल आणून द्या, कारण काय आहे ना, जर आम्ही चुकीचे आणि फेक रिपोर्ट डिरेक्टली दिले तर कदाचित आम्ही पकडले जाऊ. तुम्ही जर सॅम्पल पुन्हा ते आणून दिलं तर आम्हाला आमचे पकडण्याचे चान्सेस फार कमी आहेत. त्याच्यामुळे तुम्ही एक काम करा, आम्हाला सॅम्पल पुन्हा आणून द्या. प्रिया मात्र आता त्या माणसावर भडकते आणि त्या माणसाने तो फोन स्पीकरवर ठेवलेला असतो आणि हे सगळं काही आता इथे अश्विन स्वतःसुद्धा ऐकत असतो. प्रियाने केलेला हा फ्रॉड त्याच्या लक्षात आलेलाच आहे. प्रिया त्याला म्हणते की साधं एक सॅम्पल तुम्हाला जपून ठेवता येत नाही, तुम्हाला माहिती आहे का ते सॅम्पल माझ्यासाठी किती महत्त्वाचं होतं, खूप मेहनत करून मी ते सॅम्पल मिळवलं होतं आणि तुम्ही काय केलं, त्या सगळ्याची वाट लावून टाकलीत. आता तो माणूस म्हणतो की मॅडम मी तुमची माफी मागतो, आमच्याकडून ते चुकून झालं, मी सांगितलं ना आमच्याकडून चूक झाली, पण तुम्ही ते सॅम्पल पुन्हा आणून देऊ शकता. प्रिया म्हणते आता माझ्याकडे काही ऑप्शन आहे का, मला पुन्हा ते सॅम्पल आणून द्यावंच लागणार आहे. पण तोपर्यंत जर त्या अर्जुन सायलीच्या हातात ओरिजिनल रिपोर्ट मिळाले तर त्यावर तो लॅब टेक्निशियन म्हणतो की त्याची काळजी मी घेईन, तोपर्यंत हे इन्व्हेस्टिगेशन कसं होल्ड करायचं हे मी बघतो. प्रिया म्हणते की ठीक आहे, जोपर्यंत मी सॅम्पल देत नाही तोपर्यंत ह्या टेस्ट व्हायला नकोच. आणि हे सगळं आता इथे अश्विन ऐकतो आणि अश्विनची पूर्णच खात्री पटली की या सगळ्यामध्ये प्रिया सगळ्यांना फसवतेच आहे. आणि त्याच्यामुळे आता अर्जुन सायलीने आणखीन एक नवा प्लॅन केला आहे. आता प्रिया ही खऱ्या तन्वीपर्यंत नक्कीच जाण्याचा प्रयत्न करणार आहे. इकडे अश्विन मात्र चिडलेला असतो. तो म्हणतो की आत्ताच्या आत्ता मी प्रियाला जाऊन विचारतो आणि तिला आत्ताच्या आता घरातून हाकलून देतो. पण सायली म्हणते की नाही, असं करून चालणार नाहीये. आपण जर आत्ताच हे पाऊल उचललं तर प्रिया ही गोष्ट मान्य तर करणार नाहीच. आपल्याकडे जरी ठोस पुरावे असले तरी सुद्धा आपल्याला खऱ्या तन्वीपर्यंत पोहोचता येणार नाही, कारण खरी तन्वी कोण आहे आपल्या कोणालाच माहीत नाही आहे. फक्त ही गोष्ट प्रियालाच माहीत आहे आणि आपल्याला प्रियापर्यंत, खऱ्या तन्वीपर्यंत जर पोचायचं असेल तर आपल्याला प्रियाला तेवढा वेळ द्यायलाच हवा. खरी तन्वी कोण आहे हे जाणून घ्यायचं असेल तर प्रियाला आपल्याला गाफील ठेवायला हवं आणि तिला फॉलो करायला हवं. आणि त्याच्यामुळे आता ह्या सगळ्यामध्ये अर्जुनला अश्विन तर मदत करणार आहेच, पण त्यासोबतच आता इथे अर्जुन सायली